नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. भारतामध्ये होणारा कोरोनाचा उद्रेक हा देशाची चिंता वाढवणार आहे. आता तर सलग तिसऱ्या दिवशी 4 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले, तर कोरोनाच्या बळींचा आकडा देखील दिवसाला 3000च्या वर जाऊन पोहोचला आहे. आणि अशातच भारतात तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा वाजल्यानं सर्व स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. पण देशातील वाढती रुग्णसंख्या आणि त्यावर केले जाणारे उपचार आणि त्यासाठी लागणारी साधनसामुग्रीचा तुटवडा जाणवू लागलेला आहे. त्यातच सुरू असलेलं राजकारण पाहता त्यात आता सुप्रीम कोर्टालाही पुढाकार घ्यावा लागलाय. सुप्रीम कोर्टानं आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका या शब्दात केंद्र सरकारला सुनावलंय. तर दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारांनीही लॉकडाऊनचा विचार करावा. देशात आणि राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा असेल, ऑक्सिजनची कमतरता असेल, औषधांचा अपुरा पुरवठा असेल, बेड्स, व्हेंटिलेटरची कमतरता आणि त्या पार्श्वभूमीवर औषधांचा काळा बाजार, या सर्व गोष्टींकडे सुप्रीम कोर्टानं लक्ष वेधलंय. त्यामुळे चुकीचं धोरण आणि लोकांचं मरण अशी परिस्थिती तर निर्माण झाली नाही ना. याच विषयावरती चर्चा करूयाच आजच्या लोकशाही विशेष मध्ये. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार हा सध्या महाराष्ट्रासह देशभरात सुरू आहे. ही लाट मे अखेरीला किंवा जूनमध्ये ओसरण्याची शक्यता आहे. पण त्याच वेळी तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा देखील वाजलेली आहे. पाहूयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. त्यानंतर करूयात विशेष मान्यवरांबरोबर विशेष चर्चा. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, दिवाळीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक. सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरू असतानाच आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. दुसरी लाट पहिल्यापेक्षा किती तीव्र आणि धोकादायक आहे याचा अनुभव धडकी भरवणार आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या चर्चेनं धडकी भरवली आहे. तिसरी लाट साधारणतः दिवाळीपर्यंत येण्याची शक्यता आहे. ही लाट येण्याची शक्यता माझ्या मते 2 प्रकारे असेल. एक म्हणजे आत्ताची ही दुसरी लाट जी आहे ही पूर्णपणे ओसरण्याच्या आतच तिसरी लाट येऊ शकते. म्हणजे आपल्याला पहिल्या लाटेमध्ये जो अनुभव आहे की पहिली लाट ही ज्यावेळेला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये खाली खाली जात शेवटी जानेवारी अखेरीसपर्यंत 2000 ते 1800 रुग्णांपर्यंत आली होती, तशी खाली न जाता ही दुसरी लाट आत्ता जी 50 ते 60 हजार रुग्ण रोजच्या रोज नव्याने दाखल होत आहेत, ते साधारणतः 30,000पर्यंत जर खाली गेले तर त्यानंतरही कदाचित तिसरी लाट येऊ शकते. पण ती पहिल्यापेक्षा जास्त गंभीर आणि दुसऱ्यापेक्षा कमी तीव्रतेची असेल असं तज्ज्ञांना वाटतंय. सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत किती लोकांचं लसीकरण होतं त्यावर तिसऱ्या लाटेची तीव्रता अवलंबून असेल. हर्ड इम्युनिटीसाठी 80% लोकांचं लसीकरण आवश्यक, पण नोव्हेंबरपर्यंत ते शक्य दिसत नाही. थंडीच्या काळात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती अधिक असते. कोरोना विषाणू सतत बदलत असतो. भारतातच अनेक म्युटंट आढळून आल्यात. त्यामुळे नवा म्युटंट किती घातक असेल हे सांगता येत नाही. तिसरी लाट जर आली तर ती त्यावेळेला कुठल्या प्रकारचा तो जीनोम आहे त्यावर ते अवलंबून राहील. कुठल्या प्रकारचा विषाणू आहे, कुठल्या प्रकारचा उत्परिवर्तन झालेलं आहे त्यावर ते लक्षात येईल. त्यामध्ये जर असं लक्षात आलं की तो आधीपेक्षाही जास्ती मारक असेल तर ही तिसरी लाट कदाचित यापेक्षा वेगवान आणि यापेक्षा जास्ती मोठी आणि जास्ती संहारक किंवा मृत्यूदर जास्ती असणारी असू शकते. पहिल्या लाटेचा धोका ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक होता. दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्त तरुणांची संख्या जास्त आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनाचा लहान मुलांना सर्वाधिक धोका निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जाते. 18 वर्षाखालच्या मुलांसाठी अजून लस नसल्यानं त्यांना तिसऱ्या लाटेत धोका अधिक आहे. कॅनडात 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी फायझर बायोटेक लसीला मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेतही 12 वर्षांवरच्या मुलांसाठी लसीला मान्यता मिळणार आहे. भारतात मात्र प्रौढांसाठीच लसीचा तीव्र तुटवडा आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाचं मोठं आव्हान भारतापुढे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचं जे लसीकरण चालू आहे
हे सर्व लस ही 18 वर्षाच्या वरील लोकांसाठी आहे. त्याच्यामुळं आजही 18 वर्षाखालील तरुण मुलं किंवा मुली यांना लस दिली जात नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारे संरक्षण मिळत नाही आहे. त्यांना या आजारापासून प्रतिबंध होऊ शकत नाही आहे आणि त्यामुळं या तिसऱ्या लाटेमध्ये कदाचित 18 वर्षाखालील मुलामुलींचा समावेश मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सुप्रीम कोर्टानंही तिसऱ्या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग झाला तर पालकांनी काय करावं असा प्रश्न कोर्टानं केंद्र सरकारला विचारलाय. तिसरी लाट किती मोठी असेल त्याचा अंदाज बांधणं कठीण आहे. दुसऱ्या लाटेत गाफीलपणाची शिक्षा आपण भोगतो आहोत. ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि बेड मिळत नसल्यानं कोरोनाचं रौद्र रूप बघायला मिळालं. तिसऱ्या लाटेत हे सगळं टाळण्यासाठी आत्तापासूनच तयारी करायला हवी. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमी पडू देणार नाही असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलाय. पण त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी राजकारण न करता एकदिलानं काम करायला हवं. कारण शत्रू बेभरवशाचा आणि शक्तिशाली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि आज याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर आरोग्य सेवा देणारे डॉक्टर विजय पोटफोडे, निर्मात्या, दिग्दर्शिका, अभिनेत्या कांचन अधिकारी आपल्यासोबत आहेत आणि अगदी काही क्षणात शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर शुभा राऊळ देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडल्या जाणार आहेत. सुरुवात मी सिद्धार्थ शिरोळे जी आपल्यापासून करतोय. सुप्रीम कोर्टाला आज पुन्हा एकदा जे आहे कठोर पावलं उचलावी लागतील अशा शब्दामध्ये केंद्र सरकारवरती ताशेरे ओढावे लागलेले आहेत आणि सातत्यानं आरोग्य यंत्रणा देशातील असेल राज्यातील असेल त्याकडे कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतोय. सिद्धार्थजी, अतिशय गंभीर बाब आणि गंभीरतेनं सरकार हे सगळं कधी घेणार आहे? मला असं वाटतं की या सगळ्या कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवरती ही जी दुसरी लाट होती ह्याची जी तीव्रता होती ती गेज करण्यामध्ये थोडा म्हणजे सगळीकडेच आपल्याला थोडासा विलंब जाणवला असेल किंवा काही तुटवडा जाणवला असेल. पण मात्र केंद्र सरकारच्या पातळीने मला असं वाटतंय की आपण प्रत्येक जे ऍस्पेक्ट्स असतील, मग ऑक्सिजन असेल, आयसीयू बेड्स असतील, व्हेंटिलेटर, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम मात्र कुठं थांबलं नाही आणि आता ते अजून वेगाने वाढवण्याचं काम हे सुरू झालंय. तर मला असं वाटतं की ही जी दुसरी लाट आणि तिसरी लाट इथून पुढे कोविडची सिच्युएशन ही किती वर्ष राहील या दृष्टिकोनाने परमनंट हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करण्याचं जो प्रयास आहे तो मला वाटतं इथून पुढे आता तो सुरू झालाय आणि तो असाच कायम राहील. बरोबर. डॉक्टर विजय पोटफोडे आहेत आरोग्य सेवा देणारे आपल्यासोबत. डॉक्टर विजयजी, मला आपल्याला विचारायचं आहे की एका बाजूला कोर्ट ज्या गोष्टींची दखल घेत आहे, केंद्र असेल आणि राज्य सरकार असेल, या गोष्टी खरोखर गंभीरतेनं घेताना दिसतंय का? जसं मगाशी आताच भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे जी म्हणालेत की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते परमनंट अशा प्रकारचं उभारण्यासाठीची सुरुवात झाली आहे. तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावरती दुसऱ्या लाटेनंच आरोग्य व्यवस्थेचा कशा प्रकारे फज्जा उडवलेला आहे हे आपण सगळेजण पाहतोय. डोळे झाक करणं किती महागात पडू शकतं डॉक्टर? तिसऱ्या लाटेमध्ये गांभीर्याने थोड्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत लक्ष ठेवण्यासारख्या. त्याच्यामध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या विषाणूचा जो स्वरूप आहे, नवं स्वरूप, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कोरोनाच्या विषाणूनं मानवी शरीरावर होणारे परिणाम ते किती घातक आहेत आणि ते कोणत्या अवयवावर महत्त्वाचे करून होतील हे बघणं फार गरजेचं आहे. कारण की पहिली जी लाट होती ती सर्वसाधारणपणे प्रौढ लोकांमध्ये प्रामुख्याने दिसून आली. दुसरी जी लाट आहे ती तरुण वर्गामध्ये पण प्रकर्षाने जाणवली. जसं मगाशी भोंडवे सरांनी आपल्या वृत्तवाहिनीवर सांगितलं की तिसरी लाट ही लहान मुलांवर पण होऊ शकते. तर लहान मुलांचे आरोग्य विभागातील जी काही गोष्टी आहेत, उदाहरणार्थ लहान मुलांचे वॉर्ड, लहान मुलांचे व्हेंटिलेटर्स, लहान मुलांचे ऑक्सिजनच्या बेड्स आणि त्यांची इंजेक्शन, त्यांच्या मात्रा, याच्याकडे फार गंभीर्याने बघणं फार गरजेचं आहे आता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की
जसं कोर्टाने सांगितलं की केंद्र सरकारने इथे लक्ष देणं गरजेचं आहे, तर अनेक चुका पहिल्या लाटेत दुसऱ्या लाटेत झालेल्या जाणवत आहेत. आता नवीन म्युकोसिस वगैरे असे अनेक आजार आहेत की ज्याच्या करून आपल्याला प्रकर्षाने जाणवतं की त्या ऑक्सिजनच्या नळ्या किंवा व्हेंटिलेटरच्या नळ्या या बदलणं फार गरजेचं होतं. या अशा काही त्रुटी पण आपल्या पुढे घडता कामा नये, यासाठी पण आरोग्य सेवेचं लक्ष देणं फार गरजेचं राहील. बरोबर आहे. आरोग्य विषयक जे आहे ते एका बाजूला जनजागृती होत असताना आरोग्य व्यवस्था आणखी सुदृढ करणं गरजेचं आहे. जसं डॉक्टर विजय पोटपुडे आपण मगाशी म्हणालात की म्युटंट जे आहे ते सातत्यानं बदलत चालल्याचं दिसतंय. अशाच प्रकारे बदललेल्या म्युटंट संदर्भामध्ये नुकताच अनुभव घेतलेल्या निर्मात्या कांचन अधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेल्या आहेत. कांचनजी, काय आपला अनुभव आहे आणि सातत्यानं जगात सुरू तरी काय यावरती आपली देखील सातत्यानं नजर असतेच. सुप्रीम कोर्ट ज्यावेळेला ताशेरे ओढत आहे त्यावेळेला केंद्र असेल राज्य असेल यानं किती लक्ष देणं गरजेचं आहे. जसं डॉक्टर विजय पोटपुडे देखील म्हणाले आहेत की म्युटंट हा सातत्यानं बदलतोय आणि तो आणखी घातक होत चालल्याचं दिसतंय. कांचनजी, आपला अनुभव. विशाल, आज खरं तर म्हणजे मला 2-3 दिवस झालेले आहेत हे होऊन, आणि मी जरा माझा 2 मिनिटं अनुभव सांगू इच्छिते. पहिली एक म्हणजे आय डिड नॉट गो आउट इन दिस. आत्ताचा जो सेकंड लाट आली त्याच्यामध्ये मी कुठेही घराच्या बाहेर गेले नाही. घरालाच म्हणजे आमचंच घर, आमचीच बिल्डिंग, आमचीच टेरेस, आणि त्याच्यावरतीच मी संध्याकाळी जरा एक अर्धा तास फेऱ्या मारते. आणि टेरेसवरती गेल्यावरती 8व्या मजल्यावरती मी फेरी मारते असं समजा. तो तिकडे कसा काय मला तो लागला, कारण का आमच्या घरातल्या सगळ्या नोकरांचे सगळ्यांचं आम्ही टेस्ट करून घेतलं, सगळे निगेटिव्ह आलेले आहेत, आणि दॅट मीन्स इट इज इन द एअर. तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मला सगळ्या लोकांना हे सांगायचंय की असं अजिबात बाळगू नका की बाबा आपण बाहेर गेलो तरच ते लागणार आहे. तुम्ही थोडं जरी एक्सपोज झालात आणि कधी कुठे कसा लागेल हे सांगता येत नाहीये. मला दुसरी एक कळकळीची विनंती सर्वांना करायची आहे की ज्यांनी अजून वॅक्सिन घेतलं नाहीये तर प्लीज जाऊन पटकन पहिले वॅक्सिन घ्या. बिकॉज आज माझ्यामध्ये जे अँटीबॉडीज निर्माण झाल्या माझ्यामध्ये, आणि त्या अँटीबॉडीजमुळे मला हे सगळं म्हणजे आता अजूनही औषधं चालूच आहे, दिवसाच्या कोरोनाचा त्रास कमी झाला चालू असतात याच्यामध्ये. ह्याला अजिबात हा ठीक आहे ना वगैरे असं घेऊ नका. कृपा करून कुणीही व्हिडिओवरती डॉक्टर्स लोकांनी असे व्हिडिओ टाकू नका की करोना म्हणजे आपल्याला नाही का साधा ताप येत, हे होत ते होत, ह्याला एवढं घाबरू नका वगैरे असं म्हणजे खूप घाबरू नका हे पण एक हे आहे, आणि अजिबातच घाबरू नका असं पण मी म्हणणार नाही. येस, इट इज समथिंग व्हेरी डिफरंट, इट कॅन बी फेकी. तो त्याच्यामुळे स्वतःची प्रचंड काळजी घ्या. आता 1.25 वर्ष झालं आपल्याला इतकी म्हणजे लास्ट लाटेमध्ये पण मी तेवढीच काळजी घेतलेली, आत्ताच्या लाटेमध्ये पण तेवढीच काळजी घेतलेली होती, पण तरी सुद्धा यू जस्ट डोंट नो. सो हे एक महत्वाचं मला आपल्या माध्यमाद्वारे सांगायचं होतं की प्लीज लोकांनी मास्क इज द ओनली शिल्ड. अगदी कळकळीची विनंती आहे, मास्क घाला. आणि सेकंडली अतिशय कळकळीची विनंती आहे ती म्हणजे वॅक्सिनेशनसाठी जा. बरोबर. आता आपल्याला कमिंग टू आवर पॉइंट, महत्वाची गोष्ट म्हणजे मला अशी वाटते केंद्र सरकारच्या बाबतीत थोडंसं मला इथे बोलावं असं वाटतंय. एक म्हणजे 135 करोडचा जो आपला देश आहे, तर ह्या देशामध्ये जेव्हा करोनासारखी प्रचंड मोठी लाट पहिल्यांदा येते तेव्हा आपल्या 135 करोड लोकांना वॅक्सिनेशन मिळालं पाहिजे, आणि मग 135 करोडांचं वॅक्सिनेशन झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या देशांना द्या. नक्कीच एकमेका सहाय्य करू हे तर आपण ठेवलंच पाहिजे, परंतु इथे आपल्या इथली लोक मरतायत आणि तुम्ही वॅक्सिनेशन तुमच्याकडे तयार पण नाहीये. जेव्हा तुम्ही ते एक्सपोर्ट करत होता तेव्हाच तुम्ही त्याचं तेवढं प्रोडक्शन का नाही वाढवून ठेवलं की बाबा आत्ताला लोकांना वॅक्सिनेशन मिळालं पाहिजे. आत्ताला लोक जायला तयार आहेत परंतु वॅक्सिन्स मिळत नाहीयेत. अशा वेळेला ही केंद्र सरकारची सगळ्यात पहिली महत्वाची मोठी चूक आहे. तोच मुद्दा आहे तो रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये की बाबा आपल्याला इथे किती लागणार आहे, आपण एक्सपोर्ट करतो आहोत पण दुसरी लाट येणार आहे हेही तेव्हा कळत होतं, आणि तरी सुद्धा या गोष्टी घडल्या. सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल हे दोन्ही दरवेळेला ताशेरे ओढताना दिसतात आपल्याला, असं झालेलं आहे. परंतु आम्ही कधीही आतापर्यंत कुठल्याही सेंटरमधल्या मिनिस्टरवरती सुप्रीम कोर्टाने असं केलं म्हणून त्यांनी काही राजीनामे दिले का ते काही निघून गेलेले आहेत का त्यांनी येऊन त्यांना सुप्रीम कोर्टाने आज हजर राहायला सांगितलं आणि बाबा काय तुम्ही केलं वगैरे कोण विचारायला जाणार आहे अमित मोदी आणि अमित शहा आणि मिस्टर मोदी यांना.
मी म्हणते मी एक सर्वसामान्य नागरिक आहे, मला विचारण्याचा हक्क आहे, कारण मी या देशाची नागरिक आहे, मला व्होटिंगचा अधिकार आहे. मला हे गोष्ट कळत नाही, आजची ही जी परिस्थिती, ऑक्सिजन नाही आपल्याकडे, हे इतकं लाजिरवाणं आहे. सगळ्या देशांनी आपल्याला तिकडे येण्यासाठी मनाई करणं ही काय चांगली गोष्ट आहे आपल्या देशासाठी? ही आपल्याला खालीमान घालणारी ही गोष्ट आहे. आणि ह्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने नुसते ताशे रोडले हे आम्ही फक्त वर्तमानपत्रात एक लाईन नक्कीच नक्कीच. सिद्धार्थ शिरोळे, मला आपल्याकडून याचं उत्तर अपेक्षित आहे. नाही, मला असं वाटतंय की आता ह्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी इथं पूर्ण आपल्याकडे डॉक्युमेंट आहे की बाबा आपण किती लस एक्सपोर्ट केल्या, त्याची कारण काय होते, मी त्याच्यात जाणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की आपला आता जी समोर आपल्या जे चॅलेंज आहे तो चॅलेंज आहे की किती केसेस वाढण्यापेक्षा आपली मॉर्टॅलिटी ही किती कमी असावी. आणि मॉर्टॅलिटी कमी झाली तर मला असं वाटतं आपण कोविडवरती विजय मिळवला. त्या दृष्टिकोनाने आपण काय काय तयारी करतोय. आणि आता एक समोर आपल्याला असं येते की व्हेंटिलेटर बेडपेक्षा ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडवरती लोक गेल्यानंतर मृत होण्याची जे संख्या आहे ती खूप जास्त आहे. तेव्हा जास्तीत जास्त ऑक्सिजन आयसीयू बेड्स याची निर्मिती करावी, जेणेकरून आपली मॉर्टॅलिटी खाली राहील. आणि जे जे मॉर्टॅलिटीच्या दृष्टिकोनाने करण्याची गरज आहे ती इथून पुढे आपण सर्वांनी मिळून केली पाहिजे, असं माझं याच्यावरती मत आहे. नाही, पण सिद्धार्थजी मला सांगा, सातत्यानं आपण बघतोय की ऑक्सिजनचा पुरवठा हा योग्य रीतीनं होताना दिसून येत नाहीये. दिल्लीमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं की जोपर्यंत पुढील आदेश आम्ही काढत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी 700 टन ऑक्सिजन जो आहे त्याचा सातत्यानं पुरवठा करावा. मात्र अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा होताना दिसून येत नाही. अनेक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या ना, की आपल्याला रेमडेसिवीरचा देखील योग्य वेळेला योग्य तितका पुरवठा होताना दिसून येत नाही आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण येत आहे म्हणून सुप्रीम कोर्टाला जे आहे ते यामध्ये मध्यस्थी करावी लागते का? सुप्रीम कोर्टाला ताशेरे ओढावे लागतात का? केंद्रच नव्हे तर राज्य सरकारला देखील वेळोवेळी जे आहे ती कान उघडणीला सामोरं जावं लागलंय. सिद्धार्थजी, या ढिसाळपणाबद्दल आपण काय म्हणाल? मला असं वाटतं की ही अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन आहे, ही पहिले कधी जगाने अनुभवलेलं नाहीये. त्याच्यामध्ये राज्य आणि सेंटर आणि त्यांची जागरूकता, त्यांचं कम्युनिकेशन हे आता जास्त कोहेसिव्ह होईल असं माझं मत आहे. कारण कोणालाच हे नकोय की कुठल्याही राज्यात जास्त केसेस वाढल्या पाहिजे किंवा सेंटरला सुद्धा नकोय की बाबा केसेस ह्या वाढल्या पाहिजे. पण मात्र ही जी लाट होती, या लाटे जसं आपण मगाशी साहेब म्हणले की ह्याचे म्युटेशन्स एवढे वेगळे वेगळे होत चालले. अमरावतीचा एक म्युटंट होता, आता कालच कळालंय की आता आंध्र प्रदेशमध्ये एक फारच डेंजरस म्युटंट आलाय की जो 3 ते 4 दिवसामध्ये व्यक्ती डायरेक्ट ऑक्सिजनवरती जातोय. तर ही अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रोव्हायझेशन आणि कस्टमायझेशन आणि रेग्युलर कोऑर्डिनेशननी आपल्याला या महामारीला सामोरे जावं लागणार. आणि हे काही आज आणि पुढच्या 6 महिन्याची गोष्ट नाही, कदाचित हे पुढच्या वर्षी, 1.5 वर्ष, 2 वर्ष. त्यामुळे वॅक्सिनेशन आणि परमनंट हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर थ्रू प्रॉपर कम्युनिकेशन तयार करणं, मला असं वाटतं हेच आपलं उत्तर आहे इथून पुढे कोविडला उत्तर देणं. बरोबर. डॉक्टर विजय पोटफोडेजी, खऱ्या अर्थानं समन्वय अशा प्रकारचा घडताना दिसतोय का? वॅक्सिनेशनला प्राधान्य द्यावं, कांचनजी पण म्हणाल्या, सिद्धार्थजी देखील बोलताना आपल्याला दिसत आहेत. मात्र खऱ्या अर्थानं तशी परिस्थिती राज्यात किंवा देशात या क्षणाला आहे का? आपल्या आरोग्य व्यवस्थेला असणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू असतील, सोयी सुविधा असतील, साधनं असतील, वेळच्या वेळी उपलब्ध होताना दिसत आहेत? डॉक्टर विजय, आरोग्याला असणाऱ्या सर्व सामग्री ही वेळच्या वेळी फार उपलब्ध होत नाहीये. आणि त्याचा जसं मागच्या आपल्या चर्चासत्रामध्ये विषय झाला होता की मागणी आणि पुरवठा, तर याचा समन्वय जाणवत नाहीये. कारण की जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा होत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आता तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन पोहोचलेली आहे आणि लसीकरण तर पूर्ण झालेलं नाही, वॅक्सिनेशन कमी पडतायत, त्याचा पुरवठा नीट होत नाहीये. याच धर्तीवर अजून एक महत्वाची काळजी पुढे घ्यावी लागेल, ती म्हणजे आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणारे सर्व लोक, जसं डॉक्टर्स, परिचारिका आल्या, सिस्टर्स आल्या आणि पॅरामेडिकल स्टाफ आला. कारण जर तिसरी लाट जर थोड्याच दिवसांवर येईल अशी शक्यता जर वर्तवली जात असेल तर यांच्यावर येणारा ताण आणि यांच्या आरोग्याची पण काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की हे गेली 6 महिने राबतायत. त्यामध्ये अनेक हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत, त्यांनी कधी सुट्टी पण घेतली नाहीये. सिस्टर्स आहेत, त्यांना महिन्याची सुट्टी पण दिली जात नाहीये. अशा वेळेला त्यांचा पण एक फार विचार करणं फार गरजेचं आहे. जसं साधन सामुग्री ही तर पुरवली जातच नाहीये, व्यवस्थित होत नाहीये. आज ऑक्सिजनची कमतरता आली, मग ती भरली गेली. त्याच्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शन्स
काल पुरवठा झाला पण तो ठराविक हॉस्पिटलला गेला, पेशंटला मिळाले नाहीत म्हणून ते दुसऱ्या राज्यातनं मागवत आहेत. ते थोडंसं सुरळीत नाही झालं तर आता अशी पण वेळ नको यायला की आरोग्य यंत्रणामध्ये काम करणारे सर्व जे लोक आहेत त्यांना उद्या काही आजारपण आलं किंवा त्यांच्यावर ताण आला, कारण आज खूप दिवस ते राबतात, तर ती पण एक गंभीर बाब होऊ शकते. असं पण एक नक्कीच लक्षात कांचनजी, मी घेण्यासारखी आपल्याकडे गोष्ट आहे. येतो की खऱ्या अर्थानं आरोग्य व्यवस्थेला काय काय गोष्टी गरजेच्या आणि कशा प्रकारे त्याचा पुरवठा होत नाहीये हे डॉक्टर विजय पोटफोडे जे आहेत ते अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी सांगताना दिसतात. मात्र खऱ्या अर्थानं राज्य आणि केंद्र सरकार याच्यातला समन्वय झाला नसल्याचं आपण यापूर्वी देखील पाहिलेलं होतं. आजही जे आहेत एकमेकांवरती होणारे आरोप पाहिल्यानंतर खरोखर क्लेश होतो का एक सर्वसामान्य नागरिक म्हणूनही कांचनजी? हो, निश्चितपणाने क्लेश होतो. कारण का कसं आहे की कसं आहे, आता जसं विजयजी म्हणाले की काय काय आपल्याला हवं आहे आणि मागणी आणि पुरवठा या गोष्टींचा विचार हा साधा विचार आहे आणि हा साधा विचारही केला गेला नाही आणि त्याच्यामुळेच आपल्या इथे ही इतकी भीषण अवस्था ही ओढवली गेलेली आहे. आज आपल्या इथे लोकांना बेड्स मिळत नाहीयेत, लोकांना ऑक्सिजन मिळत नाहीयेत, अरे किती लोकांना वॅक्सिनेशन घ्यायचंय, वॅक्सिनेशन घ्यायला गेलेली लोक वापस येत आहेत. याचा अर्थ काय की तुमच्याकडे पुरवठा तेवढा नाहीये, म्हणजे पब्लिक केवढा आहे, तर तुम्हाला काय पब्लिक केवढा आहे काय माहिती नाही तुम्हाला. तुम्ही एवढे इलेक्शनवरती खर्च करताय, तुम्ही एवढ्या बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती खर्च करताय, ते कुंभमेळे होत आहेत, ते कुंभमेळा झाल्यानंतर 2 दिवसांनी तुम्ही अनाऊन्स करता, वरनं आणखीन मोदी भक्त लोक जे आहेत ते आणखी सांगतात अरे देखा देखा मोदीजीने तो कुंभमेळा बंद किया. काय कुंभमेळा बंद किया? वोट बँक स्वतःची राखली, 2 दिवस वाट लागू दिली, तिकडे सगळ्यांना पसरवू दिलं आणि नंतर मग ओके ओके ओके. व्हॉट नॉनसेन्स इज गोइंग ऑन? नोबडी इज बॉदर्ड. सामान्य माणसाचा वाली कुणीही राहिलेला नाहीये. आणि इथे स्टेट गव्हर्नमेंट बोंबा मारताय, आम्हाला देत नाहीये सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणताय स्टेट गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी दिलेलं आहे, सत्तांतराच्या भाषा केल्या जात आहेत. व्हॉट नॉनसेन्स यार. पीपल आर डाईंग. उत्तर द्यावं लागेल. राज्यातल्या जनतेच्या मनात असलेले अनेक प्रश्न कांचनजींनी उपस्थित केलेले आहेत. ज्यावेळेला आपण संपूर्ण देशभरामध्ये लसीकरणाच्या मोहिमा आखतोय त्यावेळेला खऱ्या अर्थानं लसी उपलब्ध आहेत का याचा विचार न करता आपण लसीकरणाच्या मोहिमा राबवतो तरी कशा? सिद्धार्थजी आपल्याकडून उत्तर घेणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चुकीचं धोरण लोकांचं मरण या महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, त्याचबरोबर प्रवक्त्या शिवसेनेच्या डॉक्टर शुभा राऊळ जोडल्या जाण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवा देणारे डॉक्टर विजय पोटफोडे आणि निर्मात्या कांचन अधिकारी देखील आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ शिरोळेजी, कांचनजींनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर केंद्र सरकार देणार आहे का? ज्यावेळेला सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढले त्यावेळेला लोकांची चिंता आम्हाला देखील आहे, लोकांच्या गरजा आम्हाला देखील कळतायत, मग त्या पूर्ण का होत नाहीये? ज्यावेळेला कोर्टामध्ये केंद्र सरकार बाजू मांडताना दिसतं, राज्य सरकारला हात पसरावे लागतात, याचं मूळ कारण काय सिद्धार्थजी? मला तेच परत सांगायचं की शेवटी आपण पहिली लाट जी आपली उसरली त्याच्यानंतर शेवटी आपल्या भारतासमोर हा लाईफ आणि लाईव्हलीहूड असं दोन्ही बाजूने आपल्याला बॅलन्स करून आपण ह्याच्यामध्ये या महामारीला पुढे जायचं खरी गरज आहे. आणि त्याच्यामध्ये अर्थात ह्या दुसऱ्या लाटेची जी तीव्रता आहे, जो फास्ट स्प्रेड ज्या पद्धतीने तो पसरला, ह्याची जी प्रॉब्ली ह्याचं जे आकलन होतं हे आपल्याला त्याचा स्पीड कळायला थोडासा वेळ लागला. पण नाही ना सिद्धार्थजी, अनेक तज्ञांनी अनेक डॉक्टरांनी सगळ्यांनी दुसरी लाट येणार हे भविष्य वर्तवलेलं असताना देखील आपली तयारी कुठे होती सिद्धार्थजी? शेवटी मी तेच म्हणतोय की प्रत्येक एक शहरामध्ये, राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये या तिन्ही पातळीवरती ज्या पद्धतीने एकमेकांशी कम्युनिकेशन जेवढं कोहेसिव्ह राहील त्या पद्धतीने मला असं वाटतं की ह्या बॅटलला आपल्याला जिंकण्यामध्ये त्याचा आपल्याला उपयोग होईल. तर आता मात्र कसं आहे की ह्या सगळा एवढा मोठा हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जो आता आपण उभा करतोय, मला असं वाटतं की इथून आपल्याला ह्या दुसऱ्या लाटेतनं नक्की शिकून आपल्याला हे पाहायला पाहिजे की तिसरी लाट तोंडावरती असताना आपण अजूनही जर दुसऱ्या लाटेचा विचार करत बसलो तर तिसरी लाट थोपवणं आपल्यासाठी शक्य आहे सिद्धार्थजी? नाही, मला असं वाटतं की त्या दिशेने आता पूर्ण देशात काम चालू आहे, सर्व राज्यात काम चालू आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीच्या आता कोहेसिव्हली हे काम चालू आहे, आपल्याला तिसऱ्या लाटेला आपण सामोरं जायला नक्कीच सज्ज असू. आणि कोर्टाचं सुद्धा काम काय असतं शेवटी की आपल्याला जी सत्य परिस्थिती ती दाखवून देणे आणि त्याच्यात कुठेही विवाद नाही, मात्र त्यातनं शिकणं आणि त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करणं हे आपण नक्की करू असं मला आत्मविश्वास. पण त्यातून शिकण्यासाठी जर आपण इतका वेळ घालवणार असू तर डॉक्टर विजय पोटफोडे, तिसऱ्या लाटेपर्यंत देशाची परिस्थिती काय असेल?
डॉक्टर विजय, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? डॉक्टर विजय यांच्यापर्यंत माझा आवाज या क्षणाला तांत्रिक कारणामुळे जो तो पोहोचत नाहीये. कांचन अधिकारीजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. सिद्धार्थजी यांनी दिलेल्या उत्तरांशी आपण सहमत आहात का? दुसरी लाट थोपवत असतानाच कशा प्रकारे फज्जा उडालेला आहे आपण बघतोय. चुकीची धोरणं आणि लोकांनी आपला जीव जो आहे तो गमवावा, हे धोरण राज्य आणि केंद्राचं या क्षणाला सुरू आहे असं वाटतं का कांचनजी? सिद्धार्थजी, आय एम व्हेरी सॉरी, पण मी तुमच्या कुठल्याही मताशी सहमत नाहीये. व्हेरी सॉरी. पहिली लाट जेव्हा आलेली होती त्याला तेव्हा जे काही घडायचं ते घडलेलं होतं. तेव्हाच आता विशाल म्हणाला त्याप्रमाणे हे भाकीत केलं गेलेलं होतं की दुसरी लाट ही येणारच आहे. आणि मग ते किती स्ट्रेनची येईल, काय स्ट्रेनची येईल, काही संबंध येत नव्हता. पहिली पण काही कमी स्ट्रेनची नव्हती. मला एक गोष्ट ही म्हणायची आहे, तुम्हाला एवढं साधं कसं नाही माहिती, तुमच्या डोळ्यापुढे वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शन्स होते, तुमच्या डोळ्यापुढे आसामचे इलेक्शन्स होते. तुम्हाला या लाटेशी काहीही संबंध. नक्कीच कांचनजी यांच्याबरोबर पुन्हा एकदा आपण जोडले जाणार आहोत. सिद्धार्थ शिरोळेजी, मी आपल्याकडे येतो. सिद्धार्थजी, सातत्यानं देशामधली परिस्थिती ही पंतप्रधानांनाही अवगत असताना मात्र कुठेतरी ढिलाई जी आहे ती कारणीभूत ठरते का तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासाठी? काय म्हटलं आपण? जी ढिलाई होती ती ढिलाई आता तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरतीये का? ज्या प्रकारचे मेळावे झाले, ज्या प्रकारच्या सभा झाल्या, ज्या प्रकारच्या निवडणुकांमध्ये जो आहे तो गोंधळही आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याचमुळे दुसरी लाट ही अंगावरती आली का? नाही, मला असं वाटतं की आपण 5 राज्यात निवडणुका होत्या. आपण महाराष्ट्रात सर्वात लवकर ही दुसरी लाट सुरू झाली. तेव्हा इथे कुठल्याही प्रकारचं इलेक्शन नव्हतं. असं काही नव्हतं की असे मोठे मोठे मेळावे होत होते. त्यामुळे इलेक्शनचा आणि मेळाव्यांचा लाटेचा असा डायरेक्ट मला नाही वाटत की आपण त्याचं को रिलेशन केलं पाहिजे. कारण सर्वात सुरुवात तर महाराष्ट्रात झाली. कुठल्याही प्रकारचं इलेक्शन नव्हतं, कुठल्याही प्रकारचे मोठे मेळावे नव्हते. हा फास्ट स्प्रेडर आहे. हा ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आला आणि तिथून हा आता देशात पसरत चाललाय. पण मला परत तेच सांगायचं की ह्याच्यातनं आपण जे देश म्हणून आपण जे शिकतोय आता, त्याच्यातनं जो परमनंट हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आता डेव्हलप करत चाललोय, मला असं वाटतं की इथून पुढच्या, कारण हा अनप्रेसिडेंटेड इव्हेंट आहे. जरी आपल्याला माहिती असेल की बाबा नाही ही दुसरी लाट येणार आहे, तरीही लंडन सारख्या, युनायटेड किंगडम असेल, इतर सुद्धा देशांमध्ये त्या दुसऱ्या लाटेचा जो प्रकोप होता तो सुद्धा पहिल्या लाटेपेक्षा खूप जास्त होता. त्यांना प्रत्येक राज्याला किंवा प्रत्येक देशाला याला फेस करण्यामध्ये कुठेही सोपं नव्हतं. इनफॅक्ट आपल्याकडे मॉर्टॅलिटी त्या प्रमाणामध्ये कमी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथून ह्या दुसऱ्या लाटेतनं जे आपण आता शिकतोय आणि ज्या पद्धतीचे स्टेप्स आपण घेतोय त्याच्यातनं नक्कीच मला असं वाटतं की आपण पुढच्या सर्व लाटेसाठी खऱ्या अर्थानं ही खरोखर शिकण्याची वेळ आहे का यावेळेला, की आणखी किती बळी दिल्यानंतर आपली परमनंट आरोग्य यंत्रणा जी आहे ती सुधारेल वाटतं? कांचनजी, अतिशय प्रॉपर शब्दात बोललास तू की आता अजून किती लोक मेल्यानंतर मग यांना वाटणार आहे की आता आपली शिक्षणाची प्रक्रिया थांबलेली आहे. मला हे कळत नाही. पहिल्यांदा त्यांनी जेव्हा वॅक्सिनेशन चालू केलेलं होतं तेव्हा 60 अँड अबाव हे जे चालू केलं ना, त्याच्यानंतर मला असं वाटतं विदिन 1 वीक मध्येच त्यांनी 45 अँड अबाव चालू करायला पाहिजे होतं. बिकॉज असं होतं की 60 अँड अबावच्या यांना देतात घरातली जी मेन कर्ता पुरुष होता तो घराच्या बाहेर जात होता रोज आणि काम करत होता. तर त्यामुळे त्याला पण वॅक्सिनेशनची तितकीच गरज होती. तर मला असं तेव्हाच वाटत होतं की हे जे 60+ जे ठेवलेलं आहे तिथेच सगळ्यात पहिल्यांदा 35+ असं पाहिजे होतं, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण का तो वर्ग जो आहे 35 to 60 रादर, आता तर म्हणजे 15 पासूनच म्हणायला पाहिजे, 18 पासून काय जे आहे ते, कारण की वर्किंग लोक आहेत ती. पण 35च्या पुढे असं मी म्हटलं की चला एक यंग आहेत ते लोक असं म्हणून, पण तरी तो क्लास जो आहे म्हणजे तो क्लास म्हणजे नॉट फायनान्शियल क्लास, इट्स अ एज ग्रुप. तो ग्रुप जो होता तो रोज बाहेर जायचा कामाला आणि तो रोज घरी यायचा काम करून, आणि त्याच्यामुळे त्यांना वॅक्सिनेशन होऊन आणि परत तो माणूस त्याच घरात यायचा ना. मग त्या घरामध्ये त्याचे आई वडील असतील, त्याची बायको असेल, त्याचं मूल असेल. सो इट्स लाईक 1 पर्सन हू वेअर ही विल गो, दुसरीकडे कुठे जाणार होतं, आपल्या घरीच आहे ना. त्यांना पण ऍट द सेम टाइम तेच वेळेला ओपन करायला पाहिजे होतं वॅक्सिनेशन. आणि हे मला एक कुठेतरी या वेळेला आपल्याला एक शिकायला पाहिजे होतं त्यातनं. आणि आत्ताला पण जे पटापट लवकर आता बघितलं तर आत्ताला बघितलं ना तुम्ही 45 केलं आणि आता पटकन 18 केलं, विच इज व्हेरी गुड. हे अतिशय स्तुत्य पाऊल आहे. परंतु त्याच्यापेक्षाही आता ही दुसरी लाटेमध्ये जी काही लोक गेली तेव्हा खूप काही गोष्टी आपण आपल्या काबूमध्ये आणू शकलो असतो. एक आपल्याला पहिलीच लाट हे सांगून गेलेली होती
की आपल्याला ह्याच्यासाठी ऑक्सिजन लागणार आहे, आपल्याला ह्याच्यासाठी रेमडेसिवीर लागणार आहे, आपल्याला ह्याच्यासाठी हॉस्पिटलची संख्या वाढवायला लागणार आहे. सो या गोष्टी ज्या आहेत त्या आता आपल्याला पहिल्यांदाच कळलेल्या होत्या. त्या मनाने मला असं म्हणायचंय महाराष्ट्र स्टेटमध्ये त्या मनाने पुष्कळ बऱ्यापैकी काम झालं, कारण का इथे कोविड सेंटर्स पुष्कळ उभारली गेली. गोरेगावला NCI असेल, वाशीला असेल तिकडचं ह्याचं, तो अशी त्याच्यानंतर टाउनला साऊथ साईडला असेल, तो त्या तिथे पण बरेच मोठमोठाली सेंटर्स उभारली गेली. परंतु ऑक्सिजन हे जे मेन होतं त्याच्यातलं जे ड्रॉप होतं ह्याच्यामध्ये या रोगामध्ये, आणि त्यामुळे त्याची आवश्यकता पडणार आहे. हे एवढं साध्या साध्या गोष्टींकडे का लक्ष दिलं गेलं नाही, या गोष्टी नको का लक्षात घ्यायला? निश्चितच या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं का? डॉक्टर विजय पोटफोडे, आरोग्य व्यवस्थेकडे झालेलं दुर्लक्ष आणि त्यामुळेच बळींची संख्या वाढलेली आहे का? म्हणजे कुठेतरी चुकीचं धोरण आणि त्यामुळेच लोकांचं मरण ओढावलं का? डॉक्टर विजय. डॉक्टर विजय, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? डॉक्टर विजय पोटफोडे यांना पुन्हा एकदा जोडलं जावं अशी विनंती मी यावेळेला आपल्या PCR टीमला देखील करणार आहे. डॉक्टर शुभा राऊळ देखील अद्यापर्यंत आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या नाही आहेत. मात्र सिद्धार्थ शिरोळेजी, शिक्षणामध्ये आपण वेळ वाया घालवताना दिसतोय. तिसरी लाट तोंडावरती आलेली असताना लहान मुलांवरती जी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये जीवघेणी ठरण्याची देखील शक्यता वर्तवली जात असताना पुन्हा एकदा अभ्यास की आता उपाययोजना, चुकीची धोरणं कधी थांबतील अशी अपेक्षा करूयात. सिद्धार्थजी. मला वाटतं की मी तेच सांगतोय की कांजनजीचे एक नागरिक म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांच्या ज्या वेदना आहेत ते मी समजू शकतो. मात्र नक्कीच आज केंद्रस्थळ असेल किंवा राज्यस्थळ असेल, कुणी ह्याच्यात वेगळं नाही, पण मात्र सर्व फ्रंटलाईन वर्कर्स असतील, ब्युरोक्रेसी असेल, लीडर्स असतील, या सगळ्यांनी ह्याच्यातनं आता निर्णय जे काही एक्सपिरियन्सेस आपल्याकडे आलेले त्याच्यातला बोध घेऊन सुद्धा आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे सुरू झालं नाही. बोध घेण्यासाठी आणखी बळींची आवश्यकता आहे का? नाही, तेच मी म्हणतोय की बळी कोणी स्वइच्छेने घेऊ इच्छित नाहीये. मात्र त्याच्यामध्ये आता जो खरंच सांगतो की तो जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो आता चांगल्या पद्धतीने उभारला जातोय आणि इथून पुढच्या काळामध्ये अनेक पुढच्या किती लाटा जरी आल्या तरी आपण भारत देश म्हणून या कोविड बंधन चांगल्या पद्धतीने उभारू, अशा प्रकारचं काम हे आता केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या कोऑर्डिनेशननी. डॉक्टर विजय पोटफोडे, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो सर, येतोय आता. डॉक्टर विजय, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. सिद्धार्थजी जसं म्हणतायत की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनं जे शिकवलं त्यानंतर तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत. खऱ्या अर्थानं आरोग्य व्यवस्था या क्षणाला तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झालेली आहे का? पूर्णपणे सज्ज झालेली नाहीये सर, कारण दुसरी लाटच अजून चालू आहे आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला दिसत आहेत. आजची सध्याची कंडिशन सुद्धा अशी आहे की काल एका पेशंटला क्लिनिकमध्ये आलेल्या एका पेशंटच्या नातेवाईकांना डायलिसिसची गरज होती आणि कोविड पॉझिटिव्ह असलेल्या पेशंटला डायलिसिसची व्यवस्था सुद्धा कुठं होत नाहीये. आता ही दुसरीच लाट चालू आहे. पूर्णपणे तसा विचार केला तर अजून तिसऱ्या लाटेची तयारी आपली पूर्ण नाही झालेली आपल्याकडून. हे जळजळीत उदाहरण आहे सिद्धार्थजी. हॅलो. हो, आणि आज सुद्धा अशी वेळ आहे की आज सकाळीच एक मित्रांचा कॉल आलेला होता की व्हेंटिलेटरसाठी बेड हवे होता त्यांना, आणि पेशंट तसा व्यवस्थित आहे पण एखाद्या दुसऱ्या दिवशी थोडं क्रिटिकल झाला तर मग मात्र आमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवू नका, तर तुम्ही आत्ताच व्हेंटिलेटरचा बेड असल्याची व्यवस्था बघा, असं पेशंटच्या नातेवाईकांना रुग्णालयातून सांगण्यात आलं होतं. आणि आज 4 वाजेपर्यंत त्यांना व्हेंटिलेटरचा बेड अजूनही अवेलेबल नव्हता. नक्कीच डॉक्टर, सध्या नेमकं सुरू तरी काय आहे हे आपण अनेक उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करताय. सिद्धार्थजी, ही उदाहरणं फक्त डॉक्टर पोटफोडे घेत आहेत असं नाहीये, तर समाजामध्ये आजही अनेकांना बेड मिळत नाहीये, व्हेंटिलेटर मिळत नाहीये, औषधांचा पुरवठा होताना दिसून येत नाही. एक यंत्रणा राबवण्यात आलेली होती की रेमडेसिवीर हे फक्त आणि फक्त कलेक्टरकडून जे ते उपलब्ध होताना दिसेल, मात्र त्याचा देखील तुटवडा जाणवताना दिसतोय. त्यामुळे केलेल्या उपाययोजना कितपत फलदायी ठरताना दिसत आहेत? सिद्धार्थजी. नाही, आता मी पुण्याचंच उदाहरण घेतो की साधारणतः पुण्याचा पीक हा 27 एप्रिल नंतर पीक आपण क्रॉस केला आणि आता पुण्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा खाली आलेला आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये जो रेमडेसिवीरचा तुटवडा आहे तो सुद्धा आता जाणवत नाहीये. त्याच्यात एक सेंट्रलाइज सिस्टम झाल्यामुळे आता कुठले म्हणजे ज्या पद्धतीने रेमडेसिवीर
चा तुटवडा होता तसा दिसत नाही. त्यामुळे मला नाही, असं पण सिद्धार्थजी हे वाटतं पुणे की किंवा आपण- मुंबई पुरती मर्यादित नाही, गावाखेड्यांमध्ये जर आपण गेलो तर आजही बेड मिळत नाही, रेमडेसिवीर मिळत नाही, त्यासाठी आमदार खासदार यांना फोन करावे लागतात. सिद्धार्थजी, बिलकुल तेच म्हणतोय मी तुम्हाला की साधारणतः जे जसं महाराष्ट्रात जे घडलं ते मग इतर राज्यात घडलं, तसं पुणे मुंबईत जे घडलं ते आता ग्रामीण भागात घडते. पण साधारणतः आता ज्या पद्धतीने आजच आमची बैठक झाली त्याच्यामध्ये परमनंट हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरसाठी फंडची अवेलेबिलिटी ठेवले, इथून पुढे म्हणजे लाट येऊ न येऊ त्याची, आणि हे सगळे हॉस्पिटल जे सुरू केले, ऑक्सिजन प्लांट जनरेट उपाययोजना सुरू आहे असं आपण म्हणताय. कांचन अधिकारीजी, जाता जाता एक प्रश्न विचारायचा, चुकीची धोरणं आणि त्यामुळेच लोकांचं मरण ओढावतंय का? कांचनजी, निश्चितच कारण ते कसं आहे की यांची धोरणं आखली जाणार, मग त्याच्यावरती मनी सँक्शन होणार, तो GR निघणार, त्याच्यानंतर मग तो प्लांट तिकडे टाकला जाणार, आणि मग त्या माणसाला जो आत्ताला मरत घातलाय त्याला काय हे सगळं आपण सांगणार आहोत. मी सिद्धार्थजींची अगतिकता समजू शकते, परंतु त्यांनी लोकांची अगतिकता समजावी की लोक खरंच अगतिकतेने जात आहेत तिकडे, असं नाही. आणि इट इज नॉट ओनली असं नाही की बाबा लोअर क्लास मध्ये चाललेलं आहे. दिस इज इन मिडल क्लास, दिस इज इन हायर मिडल क्लास, दिस इज इन रिच क्लास. देर इज नो क्लास बॅरियर फॉर कोरोना. तुम्ही कुठल्याही लेवलमध्ये गेलात तरी सुद्धा पीपल आर फेसिंग दीज टाईप ऑफ थिंग्स. सगळ्या क्लासमध्ये लोक मरत आहेत. तो अजून लोकांच्या मेल्यानंतर तुमच्या सगळ्या गप्पा कोणाला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असणार आहे? खरोखर आहे कांचनजी, मला असं चुकीची वाटतं धोरणं. म्हणतात ना, ताण लागल्यानंतर मग विहीर खणायला जाणं, ही आपल्याकडे एक म्हण आहे, तसं काहीतरी चित्र दिसतंय मला हे. खरोखर आहे कांचनजी, तुम्ही म्हणताय ते. कारण एका बाजूला पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतरही जर आपण सुधारणार नसू, धोरणांमध्ये बदल येणार नसतील, परमनंट अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं जाणार नसेल, तर मात्र येणारी तिसरी लाट खऱ्या अर्थानं आपण थोपवू शकणार आहोत का, हा प्रश्न अनुत्तरितच राहील. धन्यवाद कांचनजी, धन्यवाद डॉक्टर विजयजी, आणि धन्यवाद सिद्धार्थजी, आपण या चर्चासत्रामध्ये सामील झालात त्यासाठी. तर तिसऱ्या लाटेच्या संकटासाठी आपण सज्ज नाही आहोत हे वेळीच ओळखणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. कुठल्याही प्रकारे नकारात्मकता पोहोचवण्यासाठी नव्हे, तर सकारात्मक दृष्टीनं या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याकडे आपला कल या चर्चेचा आज होता. चुकीची धोरणं आणि लोकांची मरणं ही येत्या काळात परवडणारी नसणार आहेत, आणि येणारी लाट थोपवायची असेल तर मात्र सजगतेनं पाऊलं उचलणं देखील गरजेचं आहे. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.